ठाण्यामधला पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या संदर्भात नवी माहिती समोर. हनी ट्रॅपमध्ये अडकून नाही तर पैशांसाठी रवींद्रनं पुरवली पाकिस्तानला संवेदनशील माहिती. बँक खात्यांमध्ये अनेक खात्यांमधून पैसे जमा झाल्याचंही उघड. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. सिंगापूरमधील शांघ्रीला संवादामध्ये सीडीएस अनिल चौहान यांची माहिती. पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. 3 जण गंभीररित्या जखमी. मद्यप्राशन करून गाडी चालवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात. जखमी एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती. पुण्यामधल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिकांना मनस्ताप. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील ठेवले बंद. पोलिसांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप. शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांचे 3 मोबाईल निलेश चव्हाण याच्या घरामधून जप्त. निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती. वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवातीसाठी तब्बल 1,50,000 रुपयांचा खर्च. जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवत तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांची दमानी यांना माहिती. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वादग्रस्त विधान. सरनाईक यांच्या तोंडी भाजपची भाषा. राऊतांनी डिवचलं तर बावनकुळेंकडून सारवासारव करायचा प्रयत्न. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. लोकसभेत विरोधात काम केलं म्हणून नवनीत राणांचा पराभव. रवी राणांचा आरोप. नागालँडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. सर्व 7 आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वातल्या एनडीपीपीमध्ये सामील. सर्वात मोठा विरोधी पक्ष सत्तेत सामील झाल्यामुळे रिओंची ताकद वाढली. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ. देशामध्ये सध्या 3,395 ऍक्टिव्ह रुग्ण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती 36 तासांचा मेगा ब्लॉक. रविवारी रात्री 1 वाजल्यापर्यंत हा ब्लॉक असेल. लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द. मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवणार. आयपीएलचा आज दुसरा क्वालिफायर सामना. मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत होणार. विजयी संघ फायनलमध्ये बंगळुरूसोबत भिडणार. आणि तुळजाभवानी मंदिरामधल्या नैसर्गिक झरा प्रवाहित. बालाघाटच्या पर्वतरांगांमधील पाणी श्री गोमुख तीर्थकुंडामधून मंदिरापर्यंत पोहोचलं. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं